आय एम द राईट मॅन इन रॉंग पार्टी असं म्हणत राघव चड्डा यांनी आम आदमी पक्ष सोडला। लगेचच त्यांनी भारतीय जनता पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यांच्यासोबत राज्यसभेत 6 खासदारांनी देखील आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला। यात हरभजन सिंह, संदीप पाठक, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, विक्रम सहानी आणि राजेंद्र गुप्ता यांचा समावेश आहे। आपचे राज्यसभेत एकूण 10 खासदार होते, त्यापैकी 7 जणांनी आपला रामराम ठोकलाय, पण मुद्दा उरतो बाकी तिघांचा। ते तिघ म्हणजे संजय सिंह, एनडी गुप्ता आणि तिसरे आहेत बलबीर सिंह सिचेवाल। याच बलबीर सिंह सिचेवाल यांची इको बाबा अशी देखील ओळख आहे। पंजाबमध्ये पर्यावरण संवर्धनातील एक महत्त्वाचं नाव असलेले हे इको बाबा सध्या चर्चेत आहेत। पक्षातील फुटीला समर्थन न देता ठामपणे नकार देऊन पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या इको बाबाची कहाणी नेमकी काय आहे, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी काय काम केले आहे, ही माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विठ्ठल निर्मळ आणि तुम्ही पाहताय शिरस्ता। इको बाबा म्हणजे बलबीर सिंह सिचेवाल यांची स्टोरी जाणून घेण्यासाठी पंजाबमधील एका नदीचा इतिहास आपल्याला लक्षात घ्यावा लागतो। ही नदी म्हणजे कालीबेन। पंजाबच्या होशियारपूर या ठिकाणी कालीबेन नदीचा उगम होतो। पंजाबच्या 4 जिल्ह्यातून ही नदी वाहते। साधारण 160 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर कापूरथला या ठिकाणी बियास आणि सतलज नदीच्या संगमाला जाऊन मिळते। ही झाली कालीबेन नदीची भौगोलिक माहिती। पण शीख धर्मात या नदीचं महत्त्व खूप आहे। आध्यात्मिक दृष्टीने विचार करता कालीबेन नदीला फार महत्त्वाचं आणि पवित्र मानलं जातं। त्याचं कारणही असंच आहे। शीखांचे पहिले गुरु असलेले गुरु नानक देव यांना याच नदीकाठी ज्ञान प्राप्ती झाली होती, त्यामुळे नदी मोठी पवित्र समजली जाते। आता तुम्ही म्हणाल की या नदीचं आणि बलबीर सिंह सिचेवाल यांचं कनेक्शन काय, तर सांगतो। काळानुसार नदीच्या किनाऱ्यावर असणारी गावं, शहरं वाढत गेली, तसतसं कालीबेन नदी प्रदूषित झाली। इतके पवित्र असणाऱ्या नदीचं नाल्यात रूपांतर झालं। नदीची झालेली दयनीय अवस्था पाहवत नसल्यानं बलबीर सिंह सिचेवाल अस्वस्थ असायचे। याच अस्वस्थतेतून त्यांनी नदीच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला। सुरुवातीला मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि नदीत उतरून साफसफाई सुरुवात केली। नदीवर वाढलेल्या जलपर्णी बाजूला करायचं काम त्यांनी हाती घेतलं। यासोबत नदीकाठच्या गावामध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला, नदीचं महत्त्व लोकांना सांगितलं, ठिकठिकाणी जनजागृती करत ते फिरले। याचा परिणाम म्हणजे कालीबेन नदी मोकळा श्वास घेऊ लागली। काळवंडलेल्या पाण्याचा प्रवाह आता स्वच्छ दिसू लागला। बलबीर सिंह सिचेवाल यांनी नदीचं संवर्धन करून दाखवलं होतं। त्यांच्या या कामाची दखल घेऊन तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देखील त्यांना भेटून त्यांचं कौतुक केलं। पुढे 2017 साली पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं। सिचेवाल यांची ओळख इको बाबा म्हणून होऊ लागली। पुढे 2022 साली आम आदमी पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर खासदार पदाची संधी दिली। सुरुवातीला त्यांनी राजकीय पदासाठी नकार दिला, परंतु पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आग्रह केला आणि राजकीय पक्षापासून तटस्थ राहून त्यांनी राज्यसभेसाठी होकार दिला। पंजाबच्या जलंधर जिल्ह्यातील सिचेवाल गावात त्यांचा जन्म झाला। त्यानंतर आध्यात्मिक मार्गाला लागून त्यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात स्वतःला झोकून दिलं। 2022 साली त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली। त्यानंतर राज्यसभेत सक्रिय सहभाग घेत महत्त्वाच्या विषयाची त्यांनी सभागृहात मांडणी केली। पर्यावरण, ग्रामीण भागातील समस्या, किमान हमीभाव यासारख्या मुद्द्यावर त्यांनी मतं नोंदवली आणि प्रश्न उपस्थित केलेत। पंजाबमधून जितके खासदार येतात त्यापैकी सिचेवाल यांची सभागृहात सर्वाधिक उपस्थिती राहिली आहे। त्यांना मिळणारा जो खासदार निधी आहे त्याचा वापर ते दुष्काळी गावांना टँकर पुरवणे, दिव्यांगांना अर्थसहाय्य, वैद्यकीय मदत यासाठी करतात। कालीबेन नदीसाठी त्यांनी वापरलेलं सिचेवाल मॉडेल देशभर गाजलं। केंद्र सरकारने गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी याच मॉडेलचा वापर सुरू केलाय। आजही ते नदीच्या स्वच्छतेसाठी लढत आहेत। शक्य त्या ठिकाणी शासनाची मदत घ्यायची आणि जर मिळत नसेल तर स्वतः पाण्यात उतरून नद्या साफ करायच्या। हा त्यांचा गेली कित्येक वर्ष शिरस्ता राहिलाय। कालीबेन नदीचा पॅटर्न आता जगभरात पोहोचलाय। अनेक नियतकालिकांनी त्यांच्या कामाची दखल घेतली। शासन दरबारी अधिक पर्यावरण संबंधी कामाचा पुरवठा ते सातत्याने करत असतात। तेव्हा बलबीर सिंह सिचेवाल अर्थात इको बाबा यांच्या या कार्याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी शिरस्ताला जरूर सबस्क्राईब करा।